नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे भारतातील लाखो लोक त्रस्त आहे। अनेक लोक एकच प्रश्न विचारतात, माझी केस कोर्टात इतकी वर्ष का चालू आहे? माझ्या शेजारच्याची केस 10 वर्ष झाली तरी संपली नाही। कोणाची जमीन 20 वर्षांपासून वादत आहे, कोणाचा वारसा हक्काचा दावा 15 वर्ष चालू आहे, कोणाचा घटस्फोटाचा खटला वर्षानुवर्षे प्रलंबित आहे, कोणाची फौजदारी केस अनेक तारखा घेत पुढे जात नाही। मग नेमके दोष कोणाचा आहे? कोर्टाचा, वकिलाचा की पक्षकाराचा की सरकारी यंत्रणेचा की कायद्याचा? मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 15 मोठ्या कारणांबद्दल सांगणार आहे ज्यामुळे बहुतेक केसेस कोर्टात वर्षानुवर्ष अडकून राहतात। आणि शेवटचे कारण तर असे आहे की अनेक लोक स्वतःच आपल्या केसचे सर्वात मोठे शत्रू ठरतात। त्यामुळे हा संपूर्ण विषय शेवटपर्यंत नक्की ऐका। पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे। भारतातील अनेक खटल्यांमध्ये सुरुवातीपासूनच आवश्यक कागदपत्रे पूर्ण नसतात। जमीन वाद असेल तर खरेदी खत नसते, सातबारा अपूर्ण असतो, फेरफार नसतो, मोजणी नसते, आर्थिक व्यवहार असेल तर करारपत्र नसते, पावती नसते, बँक पुरावे नसतात, कुटुंबातील वाद असेल तर आवश्यक नोंदी नसतात, न्यायालय अंदाजानुसार निर्णय देत नाही, पुरावे अपूर्ण असतील तर वेळ वाढत जातो। दुसरे मोठे कारण म्हणजे चुकीचा दावा दाखल करणे। चुकीच्या प्रकारचा दावा दाखल केला जातो, नंतर दुरुस्त्या, हरकती, अतिरिक्त अर्ज आणि नवीन प्रक्रिया सुरू होतात, त्यामुळे सुरुवातीलाच वेळ वाया जातो। तिसरे कारण म्हणजे समन्स बजावण्यात होणारा विलंब। न्यायालय समोरच्या पक्षाला नोटीस पाठवली पण ती मिळाली नाही, पत्ता चुकीचा होता, व्यक्ती दुसरीकडे राहायला गेली, वारंवार समन्स पाठवावे लागले, काही वेळा वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी लागते, या प्रक्रियेत अनेक महिने निघून जातात। चौथे कारण म्हणजे पक्षकार स्वतःच तारखा घेत राहतो। अनेक लोक म्हणतात कोर्ट केस चालत नाहीत, पण त्याच लोकांनी 10 वेळा तहकूब मागितलेले असते। कधी वकील नाही, कधी कागद नाहीत, कधी साक्षीदार नाहीत, कधी तब्येत खराब, कधी तडजोड चालू आहे। प्रत्येक तहकूब म्हणजे केस आणखी पुढे जाणे। पाचवे कारण म्हणजे साक्षीदार हजर राहत नाही। साक्षीदार हा अनेक खटल्यांचा कणा असतो, पण अनेक वेळा साक्षीदार गावाबाहेर असतो, परदेशात असतो, येण्यास नकार देतो किंवा वारंवार अनुपस्थित राहतो, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागते। सहावे कारण म्हणजे सरकारी अभिलेख वेळेवर उपलब्ध होत नाहीत। महसूल नोंदी, पोलीस अहवाल, वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक रिपोर्ट अहवाल, तज्ज्ञांचे अहवाल यासाठी अनेकदा प्रतीक्षा करावी लागते। सातवे कारण म्हणजे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची प्रचंड संख्या। भारतातील अनेक न्यायालयांमध्ये लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत। प्रत्येक न्यायाधीशांसमोर मोठ्या प्रमाणावर काम असते, त्यामुळे प्रत्येक केसला दररोज वेळ मिळणे शक्य नसते। आठवे कारण म्हणजे वारंवार दुरुस्ती अर्ज। अनेक लोक दावा दाखल करताना चुका करतात, नंतर नाव दुरुस्ती, क्षेत्रफळ दुरुस्ती, पक्षकार बदल, अतिरिक्त प्रार्थना, नवीन कागदपत्रे अशा अनेक गोष्टींसाठी अर्ज करावे लागतात, त्यामुळे मूळ खटल्याचा वेग कमी होतो। नववे कारण म्हणजे तांत्रिक हरकती। समोरचा पक्ष न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर, मुदतबंदीवर, न्यायालय शुल्कावर, पक्षकारांच्या पात्रतेवर किंवा इतर तांत्रिक मुद्द्यांवर हरकत घेतो। न्यायालयाला प्रथम त्या हरकतींचा निर्णय घ्यावा लागतो। 10वे कारण म्हणजे अपील। एका न्यायालयाचा निर्णय झाला की प्रकरण अनेक वेळा पुढील न्यायालयात जाते। जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा विविध टप्प्यांमुळे अंतिम निकालाला वेळ लागू शकतो। आणि 11वे कारण म्हणजे तात्पुरत्या अर्जांची संख्या। मुख्य खटल्याबरोबरच स्थगिती, मनाई आदेश, कागदपत्रे मागवणे, ताबा, रिसिव्हर, दुरुस्ती, अतिरिक्त अशा अनेक अंतरिम अर्जांवर आधी सुनावणी होते, त्यामुळे मुख्य खटला पुढे ढकलला जातो। 12वे कारण म्हणजे तडजोडीचे प्रयत्न। काही प्रकरणांमध्ये न्यायालय किंवा पक्षकार तडजोडीचा प्रयत्न करतात, मध्यस्थी, समेट, चर्चासत्र यामुळे वेळ लागतो। काही वेळा हा वेळ फायदेशीर असतो कारण वाद कायमचा संपतो, पण काही वेळा तडजोड होत नाही आणि खटला पुन्हा सुरू होतो। 13वे कारण म्हणजे पुरावे योग्य पद्धतीने सादर न करणे। अनेक लोकांना वाटते की कागद हातात आहे म्हणजे पुरावा झाला, पण न्यायालयात प्रत्येक कागद कायदेशीर पद्धतीने सादर करावा लागतो। चुकीची प्रक्रिया झाल्यास वेळ वाढतो। 14वे कारण म्हणजे पक्षकारांचा निष्काळजीपणा। अनेक लोक स्वतःच्या केसकडे लक्षच देत नाहीत,
वकिलांशी संपर्क ठेवत नाहीत, कागदपत्रे वेळेवर देत नाहीत, तारीख विसरतात, न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत, नंतर केस पुढे का जात नाही याची तक्रार करतात। आता 15वी सर्वात मोठे आणि सर्वात कटू वास्तव, अनेक वेळा केस कोर्टामुळे अडकत नाही, ती पक्षकारांच्या चुकीच्या निर्णयांमुळे अडकते। काही लोक प्रत्येक गोष्टीवर नवीन अर्ज करतात, प्रत्येक आदेशाला आव्हान देतात, प्रत्येक प्रक्रियेत अडथळे निर्माण करतात, भावनेच्या भरात निर्णय घेतात, कागदपत्रे लपवतात, खोटी माहिती देतात, साक्षीदार तयार करतात, न्यायालयाला चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रत्येक चुकीमुळे खटला अधिक गुंतागुंतीचा होतो आणि वर्षानुवर्ष चालतो। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कोर्ट उशीर करतो हे एकच कारण सर्व खटल्यांना लागू होत नाही। प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती वेगळी असते। काही प्रकरणे गुंतागुंतीची असतात, काहींमध्ये अनेक पक्षकार असतात, काहींमध्ये शेकडो कागदपत्रे असतात, काहींमध्ये तज्ज्ञांचा पुरावा आवश्यक असतो, काही प्रकरणांमध्ये अनेक सरकारी विभागांचा सहभाग असतो, त्यामुळे प्रत्येक विलंबाचे कारण वेगळे असू शकते। मग नागरिक म्हणून आपण काय करावे? सर्वप्रथम दावा दाखल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा, प्रत्येक तारखेला उपस्थित राहा, अनावश्यक तहकूब मागू नका, न्यायालयाचे आदेश वेळेवर पाळा, वकिलाशी नियमित संपर्क ठेवा, नवीन पुरावे लपवू नका, खोटी माहिती देऊ नका, भावनेपेक्षा कायद्यावर विश्वास ठेवा। लक्षात ठेवा, न्यायालयाचा उद्देश केस लांबवणे नाही तर न्याय देणे आहे, पण न्याय देण्यासाठी पुरावे, प्रक्रिया आणि कायदा यांचे पालन करावे लागते। ही प्रक्रिया कधी कधी वेळखाऊ असू शकते। या विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे, कोर्टात केस अडकण्यामागे एकच कारण नसते। अपूर्ण कागदपत्रे, चुकीचे दावे, समन्स, विलंब, वारंवार तहकूब, अनुपस्थित साक्षीदार, सरकारी अहवालांचा उशीर, प्रलंबित खटले, तांत्रिक हरकती, अपील, अंतरिम अर्ज, तडजोडीचे प्रयत्न, चुकीच्या प्रक्रिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षकारांचा निष्काळजीपणा। ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत। म्हणून जर तुम्हाला तुमची केस लवकर निकाली निघावी असे वाटत असेल तर फक्त कोर्टाला दोष देऊ नका, स्वतःची तयारी मजबूत ठेवा, योग्य कागदपत्रे सादर करा, कायद्याची प्रक्रिया समजून घ्या आणि प्रत्येक टप्प्यावर जबाबदारीने वागा, कारण मजबूत पुरावे, योग्य रणनीती आणि शिस्तबद्ध न्यायालयीन प्रक्रिया हीच कोणत्याही खटल्याला योग्य आणि तुलनेने वेगवान निकालाकडे नेणारी सर्वात मोठी ताकद आहे।